नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? आजचा हा विषय कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न सोडवू शकतो आणि नात्याला एक अशा उंचीवर नेऊन ठेवू शकतो जिथे फक्त प्रेम आणि सामंजस्य असेल. आपण अनेकदा पाहतो, लग्न असो वा नवीन रिलेशनशिप, सुरुवातीला कसं सगळं गुलाबी असतं ना, अगदी स्वप्नवत. तो तुमच्या प्रत्येक शब्द ऐकतो, तुमच्यासाठी वेळेत वेळ काढतो, अगदी न सांगता तुमच्या डोळ्यातलं पाणी ओळखतो. पण जसा काळ जातो तसं कुठेतरी तो संवाद हरवतो. मग सुरू होते ती रोजची कटकट, एकमेकांकडे केलं जाणारं दुर्लक्ष आणि शेवटी तुमच्या मनात एकच प्रश्न घर करतो, हा तोच माणूस आहे का ज्याने माझ्यासाठी चंद्र ताऱ्याच्या गोष्टी केल्या होत्या? आज याला माझं साधं मन का समजत नाही, हा माझ्या शब्दाबाहेर का जातोय? खरं तर मैत्रिणींनो, या प्रश्नाचं उत्तर जितकं क्लिष्ट वाटतं ना, तितकंच ते साध्या मानवी मानसशास्त्रात दडलेलं आहे. आज आपण विज्ञानाच्या आणि सायकोलॉजीच्या मदतीने पुरुषाचा मेंदूचा तो एक गुप्त कोपरा शोधणार आहोत, ज्याची चावी जर तुमच्या हातात आली तर तो स्वतःहून तुमच्या शब्दाचा मान राखेल. बरं का, हे कोणतंही वशीकरण नाही किंवा कोणतीही जादूटोणा नाही, तर हे आहे शुद्ध मानवी स्वभाव समजून घेण्याचं शास्त्र. आपण नेहमी म्हणतो की पुरुषांना समजून घेणं म्हणजे जगातील सर्वात कठीण काम, पण जर तुम्हाला त्याच्या मनाची खरी रचना समजली तर हे काम तुमच्यासाठी डाव्या हाताचा खेळ ठरेल. चला तर मग या रंजक प्रवासाला सुरुवात करूया आणि समजून घेऊया की नेमकं असं काय आहे जे एका पुरुषाला तुमच्या प्रेमात आणि तुमच्या शब्दात कायमचं गुंतवून ठेवू शकतं. मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, पुरुषांचा मेंदू हा स्त्रियांच्या मेंदूपेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने प्रोग्राम केलेला असतो. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ मार्क गुंगर यांनी एक खूप छान संकल्पना मांडली आहे. स्त्रियांचा मेंदू हा एखाद्या गुंतागुंतींच्या वायफाय नेटवर्क सारखा असतो, जिथे प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी जोडलेली असते. घरं, मुलं, ऑफिस, नातेवाईक. अगदी 5 वर्षापूर्वी त्याने काय म्हटलं होतं, या सगळ्या गोष्टी स्त्रियांच्या डोक्यात एकाच वेळी लाईव्ह सुरू होतात. पण पुरुषाचं तसं नसतं. पुरुषाचा मेंदू हा एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणारा असतो. समजा तो जर कामाचा विचार करतोय तर त्याच्या डोक्यात फक्त तेच असतं. तो टीव्ही बघतोय तर त्याला दुसरं काहीच सुचत नाही. म्हणूनच जेव्हा तुम्ही त्याला एकाच वेळी 5-6 गोष्टी सांगता तेव्हा त्याचा मेंदू चक्रावून जातो. आणि या सगळ्यात पुरुषाच्या मेंदूत एक विशेष अवस्था असते ज्याला नथिंग स्टेट म्हणतात. म्हणून जेव्हा तुम्ही त्याला विचारता की काय विचार करतोय आणि तो म्हणतो काही नाही, तेव्हा तो खरोखर काहीतरी विचार करत नसतो. आपल्याला वाटतो तो काहीतरी लपवतोय, पण तसं नसतं. तो खरंच ब्लॅक असतो. याच मानसिक अवस्थेच्या आजूबाजूला एक असा कोपरा दडलेला असतो जो सर्वात शांत असतो पण सर्वात प्रभावशाली असतो. याला सायकोलॉजीमध्ये द हिरो इन्स्टिंक्ट किंवा सन्मानाचा कोपरा असं म्हटलं जातं. हाच तो कोपरा आहे जो त्याला तुमच्या शब्दाबाहेर जाऊ देत नाही. पण स्त्रिया म्हणून आपण अनेकदा काय करतो, आपण त्याला समजून घेण्याऐवजी त्याला आपल्या पद्धतीने बदलायला जातो आणि तिथेच सगळा गोंधळ सुरू होतो. पुरुषांना एका वेळी अनेक सूचना मिळालेल्या अजिबात आवडत नाहीत. तुम्ही जेव्हा एकाच वेळी 10 गोष्टी सांगता तेव्हा त्याचा मेंदू हँग होतो आणि तो स्वतःला वाचवण्यासाठी शांत होतो किंवा चिडचिड करतो. मग आपल्याला वाटतं की तो आपल्याकडे दुर्लक्ष करतोय, पण खरं तर आपण त्याच्याशी संवाद साधण्याची चुकीची पद्धत वापरत असतो. आता आपण त्या मुख्य गुपिताकडे वळूया, ज्याला आपण हिरो इन्स्टिंक्ट म्हणतो. मैत्रिणींनो, पुरुषाच्या मेंदूतील तो सर्वात संवेदनशील कोपरा म्हणजे सिग्निफिकंट किंवा आपण कोणासाठी तरी खूप महत्त्वाचे आहोत ही वाटणारी तीव्र भावना. प्रत्येक पुरुषाच्या आत, मग तो कितीही मोठा साहेब असो किंवा सामान्य कामगार, एक छोटा मुलगा दडलेला असतो ज्याला या जगाचा आणि विशेषतः त्याच्या जोडीदाराचा हिरो बनायचं असतं. त्याला असं वाटायला हवं की तो तुमच्या आयुष्यात केवळ एक व्यक्ती नाही, तर तो तुमचा आधारस्तंभ आहे, तुमचा रक्षक आहे. हे ऐकायला कदाचित तुम्हाला थोडं जुन्या विचारांचं वाटेल, पण हे एक नैसर्गिक सत्य आहे. जेव्हा तुम्ही त्याला हे मनापासून फील करून देता की माझ्या आयुष्यात तुझं असणं किती मोलाचं आहे आणि तू आहेस म्हणून मी ही गोष्ट इतक्या सहज करू शकले, तेव्हा त्याच्या शरीरात डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन सारखी आनंदाची संप्रेरक स्त्रोत लागतात. यामुळे त्याला तुमच्याबद्दल एक विशेष ओढ वाटू लागते. जेम्स बायरल या प्रसिद्ध लेखकाने त्यांच्या संशोधनात एक धक्कादायक पण सत्य गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात की पुरुषांना प्रेमापेक्षाही जास्त गरज असण्याची ओढ असते. त्यांना कुणीतरी खूप प्रेम करावं यापेक्षाही कुणाला तरी माझी खूप गरज आहे, मी कुणाच्या तरी आयुष्यात काहीतरी मोलाची भर घालतोय, हे ऐकण्यात जास्त रस असतो.
जर एका पुरुषाला असं वाटू लागलं की तुमच्या आयुष्यात त्याची उपयुक्तता संपली आहे, तुम्ही आता तुमचे सर्व निर्णय स्वतः घेताय आणि त्याच्या सल्ल्याची तुम्हाला अजिबात गरज नाही, तर तो हळूहळू भावनिकदृष्ट्या तुमच्यापासून लांब जाऊ लागतो. जेव्हा त्याची ही हिरो बनण्याची भूक तुमच्याकडून शमवली जात नाही, तेव्हा तो ती बाहेर शोधू लागतो किंवा मग तो अबोल होतो. म्हणूनच तो कोपरा जिंकण्यासाठी तुम्हाला त्याला हे पटवून द्यावं लागेल की तो तुमच्या जगाचा केंद्रबिंदू आहे. हे त्याला गुलाम बनवण्यासाठी नाही, तर त्याच्या मनातील तुमच्याबद्दलचा आदर वाढवण्यासाठी आहे. हे सर्व अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. राधा आणि अमित नावाचं एक जोडपं होतं. त्यांच्या लग्नाला 5-6 वर्ष झाली होती. राधा नेहमी चिडचिड करायची, कारण अमित घराच्या कामात कधीच लक्ष द्यायचा नाही. ती त्याला दररोज ओरडून सांगायची, अमित, तुला किती वेळा सांगितले की कचरा बाहेर टाकत जा, येताना भाजी घेऊन येत जा, तुला काहीच कसं समजत नाही, नुसता बसून असतोस. यावर अमित फक्त मान हलवायचा किंवा टीव्हीचा आवाज वाढवायचा. राधाला वाटायचं की अमित मुद्दामून असं करतोय, पण सायकोलॉजीनुसार राधा ही ते अमितला हुकूम सोडत होती आणि पुरुषांना हुकुमशाही अजिबात आवडत नाही. मग राधाने आपली पद्धत बदलली. एके दिवशी राधाने अमितला आदेश देण्याऐवजी अगदी प्रेमाने थोड्या थकलेल्या सुरात विचारलं, अमित, आज ऑफिसमध्ये खरंच खूप डोकेदुखी झाली. मी खूप थकलीये आणि त्यात पाठीला मला थोडा त्रास होतोय. तू जर आजचा कचरा बाहेर टाकलास तर मला खूप मोठी मदत होईल. प्लीज करशील का माझ्यासाठी एवढं? राधाला वाटलं अमित नेहमीप्रमाणे ऐकणार नाही, पण त्या दिवशी अमितने केवळ कचराच टाकला नाही, तर येताना राधासाठी तिचं आवडतं आईस्क्रीम आणि गजराही आणला का? कारण राधाने त्या दिवशी त्याच्यातील हिरोला हाक मारली होती. तिने त्याला सांगितलं की ती अडचणीत आहे आणि तिला त्याच्या मदतीची गरज आहे. पुरुषांना जेव्हा मदतीसाठी विचारलं जातं तेव्हा त्यांना स्वतःच्या ताकदीची जाणीव होते आणि ते अधिक आनंदाने ते काम करतात. हेच ते गुपित आहे जे अनेक महिलांना समजत नाही. आदेश देण्यापेक्षा मदत मागण्यात किंवा अडचण सांगण्यात जास्त ताकद असते. आता आपण त्या जादूच्या शब्दाबद्दल बोलूया, जे त्या कोपऱ्याची खरी चावी आहे. काही विशिष्ट शब्द असतात ना, जे पुरुषाच्या कानावर पडले की त्यांचं हृदय विरघळतं. पहिला मंत्र आहे, मला तुझा अभिमान वाटतो. हे वाक्य एका पुरुषासाठी एखाद्या एनर्जी ड्रिंक सारखं काम करतं. त्याने घरासाठी केलेली छोटीशी गोष्ट असो किंवा त्याच्या कामातील यश, जेव्हा तुम्ही हे वाक्य उच्चारता तेव्हा त्याला वाटतं की त्याचं सर्व कष्ट सार्थकी लागले. त्याला जाणवतं की त्याच्या कष्टाचं कुणीतरी कौतुक करतंय. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, तुला याबद्दल काय वाटतं किंवा तुझा सल्ला काय आहे? जेव्हा तुम्ही त्याला सल्ला विचारता तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे त्याच्या बुद्धिमत्तेचा आदर करत असता. हे त्याला तुमच्या अधिक जवळ आणतं, कारण त्याला वाटतं की तुम्ही त्याच्या विचारांना किंमत देता. तिसरा शब्द आहे थँक्यू. आपण बाहेरच्या लोकांचे किती आभार मानतो ना, पण आपल्या हक्काच्या माणसाला आपण अनेकदा गृहीत धरतो. जेव्हा तो काहीतरी आणतो किंवा मुलांसाठी वेळ काढतो तेव्हा थँक्यू, तू हे केलंस म्हणून माझं काम किती सोपं झालं, हे बोलून पहा. जगप्रसिद्ध तत्वज्ञ राल्फ वाल्डो इमसन यांनी म्हटलं होतं की प्रत्येक माणूस हा एखाद्या विषयामध्ये माझा गुरु असतो. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला तो मान दिला, त्याच्यातील गुणाची कदर केलीत, तर तो तुमच्या शब्दाला कधीच मोडणार नाही. तो तुमच्यासाठी ते सर्व करेल जे तुम्ही त्याला प्रेमाने सुचवाल. हे शब्द म्हणजे केवळ अक्षरांचा समूह नाही, तर ते त्याच्या मनातील त्या सन्मानाच्या कोपऱ्याला दिलेलं उत्तम खतपाणी आहे. या प्रवासात एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांततेचा वापर. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण जितकं जास्त बोलू, तितकं जास्त आरडाओरड करून समजावून सांगू, तितकं त्याला लवकर कळेल. पण पुरुषाच्या बाबतीत हे पूर्णपणे उलट असतं बरं का. सायकोलॉजी सांगते की पुरुष शब्दाच्या महापुराला घाबरतात. जेव्हा तुम्ही तक्रारीचा पाडा वाचता तेव्हा तो स्वतःच्या बचावासाठी त्याचे कान आणि मन दोन्ही बंद करून घेतो. याला सायकोलॉजिकल विथड्रॉल म्हणतात. म्हणूनच कधीतरी शांत राहून पहा. तुमच्या ओरडण्यापेक्षा तुमची शांतता त्याला जास्त विचार करायला लावे. जेव्हा तुम्ही शांत राहून त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव करून देता तेव्हा त्याच्यातील तो कोपरा अधिक सक्रिय होतो. त्याला टोचणी लागते की आपण काहीतरी चुकीचं केलंय, ज्यामुळे आपली बायको शांत आहे, आणि मग तो स्वतःहून ते सर्व नीट करण्यासाठी तुमच्याकडे येतो. लक्षात घ्या, कमी बोलणं म्हणजे रुसून बसणं किंवा अबोल राहणं नाही, तर मोजकं आणि प्रभावी बोलणं. जेव्हा तुम्ही शांततेत तुमची प्रतिष्ठा राखता तेव्हा पुरुषाला तुमच्याबद्दल अधिक आदर वाटू लागतो. त्याला असं वाटतं की ही स्त्री केवळ भावनांच्या आहारी जाणारी नाही, तर ती खूप समजूतदार आहे.
आणि पुरुषांना अशा समजूतदार स्त्रियांचा आदर करणं आणि त्यांचं ऐकणं जास्त सोपं जातं. तुमची शांतता त्याला एक संधी देते की त्याने स्वतःहून पुढाकार घ्यावा, आणि जेव्हा तो पुढाकार घेतो तेव्हा तो मानसिकरित्या तुमच्या शब्दांचा मान राखण्यासाठी तयार असतो. हीच ती वेळ असते जेव्हा तुम्ही तुमचं म्हणणं त्याच्या गळी सहज उतरू शकता. मैत्रिणींनो, हे सर्व केवळ ऐकायला छान वाटतं म्हणून सोडून देऊ नका. मी तुम्हाला एक छोटासा 7 दिवसाचा प्रयोग करायला सांगते. पुढचे 7 दिवस तुमच्या नात्यात एक नवीन सुरुवात म्हणून हे तंत्र वापरून पहा. या 7 दिवसात त्याच्या कोणत्याही विसरभोळेपणावर किंवा चुकीवर लगेच रिॲक्ट होऊ नका. त्याऐवजी दिवसातून एकदा तरी त्याच्या कोणत्याही एका चांगल्या गोष्टीसाठी मनापासून त्याचं कौतुक करा. त्याला प्रेमाने विचारा की आजचा तुझा दिवस कसा होता, खूप धावपळ आली का? आणि जेव्हा तो काही सांगेल तेव्हा फोन बाजूला ठेवून पूर्ण लक्ष देऊन त्याचा ऐका. त्याला जाणून द्या की तो तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. या 7 दिवसात तुम्ही त्याच्या हिरो इन्स्टिंक्टला प्रेमाने जागा करून बघा. तुम्हाला स्वतःला दिसेल की जो माणूस पूर्वी चिडचिड करायचा तो आता तुमच्याशी अधिक मवाळपणे वागतोय. हा बदल कदाचित एका दिवसात दिसणार नाही, पण जेव्हा त्याला हे जाणवेल की तुमच्या सहवासात त्याला एक नंबर असल्यासारखं वाटतंय, तेव्हा तो जगातील इतर सर्व ठिकाणापेक्षा तुमच्या कुशीत येणं जास्त पसंत करेल. कारण प्रत्येक व्यक्तीला अशाच ठिकाणी राहायला आवडतं जिथे तिचा आदर होतो आणि जिथे तिला आपली खरी किंमत जाणवते. पुरुषाच्या बाबतीत ही सन्मानाची गरज आणणं इतकीच महत्त्वाची असते. जर तुम्ही हे 7 दिवस यशस्वीपणे पूर्ण केले तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या शब्दाची किंमत त्याच्या नजरेत कितीतरी पटीने वाढली आहे. तो तुमच्यासाठी चंद्रतारे नाही, पण तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य टिकवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. बरं, हे सगळं करताना एक गोष्ट मात्र मनाशी पक्की ठेवा. हे तंत्र त्याला कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याच्यावर सत्ता गाजवण्यासाठी अजिबात नाहीये, तर हे तुमचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी, त्यातील दुरावा कमी करण्यासाठी आहे. संसार हा रथाच्या 2 चाकासारखा असतो हे आपल्याला माहितीच आहे, पण त्या चाकांना प्रेमाचं आणि आदराचं वागणं लागलं की रथ अगदी सुसाट आणि आनंदात धावतो. जेव्हा तुम्ही त्याचा तो गुप्त कोपरा प्रेमाने भरून काढता तेव्हा त्याला बाहेरून मिळणाऱ्या कोणत्याही कौतुकाची हाव राहत नाही. तो तुमचा होतो कारण तुम्ही त्याला त्याच्या नजरेत सर्वश्रेष्ठ बनवता. नातेसंबंधात मी जिंकण्यापेक्षा आपलं नातं जिंकणं जास्त महत्वाचं असतं. जेव्हा तुम्ही त्याला सन्मान देता तेव्हा बदल्यात तुम्हाला अपार प्रेम, सुरक्षा आणि एक आयुष्यभराचा साथ देणारा जोडीदार मिळतो. एक सुखी आणि समाधानी स्त्रीच घर नंदनवन बनवू शकते, आणि त्या सुखाचा सोपा मार्ग पुरुषाच्या मेंदूतील या आदराच्या कोपऱ्यातून जातो. तुमच्या नात्यात असा कोणता क्षण होता जेव्हा त्याने न सांगता तुमच्या मनातलं केलं होतं, ते आठवून पहा आणि तसंच वातावरण पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करा. तुमचं आयुष्य प्रेमाने, आनंदाने आणि विश्वासाने भरून जाऊ, हीच मनापासून सदिच्छा. मैत्रिणींनो, तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचल्या की मलाही खूप काही नवीन शिकायला मिळतं. हा विचार जर तुम्हाला मनापासून पटला असेल तर आपल्या इतर मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. काय सांगावं, तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं तरी बिघडत चाललेलं नातं पुन्हा सावरलं जाईल. लक्षात ठेवा, नातं टिकवणं ही एक कला आहे आणि ती आपल्या प्रेमानेच अवगत करायची आहे. धन्यवाद. तर मग कधीपासून सुरू करताय हे 7 दिवसाचं चॅलेंज नक्की कळवा. मी वाट बघते.